जय श्री महाकाल। आज आपण बघणार आहोत मूग डाळ खिचडीचा सिंपल मेथी आणि शेवगा घालून भात कसा करायचा ती रेसिपी। चला बघूया। 1 चमचा तूप घातलंय। सो इथे मी तांदूळ, मूग डाळ, टोमॅटो, हळद घालून शिजवून घेतलेला आहे। तूप तापलंय आपलं। मोहरी टाकूया। मोहरी छान तडतडली, आता जिरे घालून घेऊया। आणि इथे मी मेथी निवडून धुवून चिरून घेतलेली आहे, ती टाकूया। छान असं परतवून घेऊया। आता हळद घालायची गरज नाही, कारण की हळद आपण ऑलरेडी भातात घातलेली। आता हिरवी मिरची मी आबडधोबड वाटून घेतली, ती आपण इथे टाकली आहे, ती पण छान परतवून घेऊया। आता हिरवी मिरची आणि मेथी छान परतली आहे। आता आपण ह्या स्टेजला आपण शिजवलेली खिचडी जी आहे प्लेन, ती टाकून घेऊया। आता हे छान मिक्स करूया। आणि इथे मी शेवगा उकडून घेतलाय, तो पाण्यासकट टाकून देऊया। आता हे सगळं पुन्हा मिक्स करून घेऊया। छान असं मिक्स झालंय। सो फायनली आपली रेसिपी रेडी झालेली आहे। आता यावर आपण मस्त साजूक असं तूप घालूया, त्याशिवाय हे इनकम्प्लीट आहे। सो आता डिश कंप्लीट झालेली आहे। दही, मस्त गरम गरम पापड, साधीशी अशी मूग डाळ खिचडी ज्यामध्ये मेथी आणि शेवगा आहे, आणि वरतून साजूक तूप। आय होप तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील। स्टिल दॅन खाऊ पिऊ खुश राहा। बाय बाय।